हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? ठीक ना? चला तर मग सुरुवात करूया आपल्या बहरेल प्रेमकथेच्या पुढच्या भागात. बघता बघता पिल्लू थोडी मोठी झाली. तिच्या हाने संपूर्ण वाडा गजबजून निघत होता. लहान बाळासोबत वेळ कसा जायचा कळतच नव्हतं. अभि सुद्धा सायंकाळी आल्या आल्या अगोदर आपल्या लिटिल प्रिन्सेसला बघायचं. तिचं ते भोगडं हसू बघून तर त्याचा दिवसभराचा थकवा निघून जायचा आणि तो फ्रेश फील करायचा. जानकीजीला सोडून वेदांतिकाच्या माहेरचे सगळे पिल्लूच्या नामकरण विधीला येऊ असे सांगून निघून गेले होते. घरी मेड असल्याने जानकीजीला त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी नव्हती. पण तरीही एका गृहिणीचं मन आपल्या घराकडेच जास्त ओढ घेत असते, हे तर तुम्ही समजू शकता. त्यासोबत त्यांचं मन आपल्या लेकीकडे आणि नातीकडे सुद्धा लागलं होतं. ते तर अभिने वेदांतिकाला पाठवलं नाही. नाहीतर मुलीचं पहिलं बाळंतपण हे माहेरीच होत असते अशी जगाची रीतच आहे. पण अभि ते मानणाऱ्यातला नव्हता आणि नाही वसंतराव किंवा राजीव आणि साधना. त्यांचं तर म्हणणं हेच होतं की जेव्हा बाळ त्यांचा अंश आहे, त्यांचा वारसा चालवणार आहे, मग त्याची आणि त्याच्या आईची नीट काळजी घेणे हे सुद्धा त्यांचंच कर्तव्य आहे. आणि तसही मुलगी परक्या घरून आली म्हणून तिचं काहीच करायचं नाही. तिच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या वळणावर तिला माहेरी पाठवायचं. काय तर रीत म्हणून. पण जर मुलाच्या बाबतीत झालं, म्हणजे त्याला लागलं, दुखलं, खोकलं तर मात्र किंवा त्याला काही झालं तर मात्र तिने त्यांची सेवा करावी का तर ते त्या घरची सून आणि मुलाची बायको. हेच दुहेरी विचार अभि आणि इतर कुणाला मान्य नव्हते आणि म्हणून त्यांनी वेदांतिकाला कुठेही पाठवली नाही. उलट जानकी यांना तिथेच ठेवून घेतलं. ते सुद्धा त्यांची इच्छा जाणून. नाही तर साधना म्हणालेच होते की ते वेदांतिकाचं सगळं करू शकतात. जानकी नाही थांबल्या तरी चालेल, पण काहीही झालं तरी जानकीचं आईचं मन होतं म्हणून त्यांनी नामकरण सोहळ्यापर्यंत थांबायचं ठरवलं होतं. आनंदाचे दिवस पंख लावून भरभर उडत होते आणि तो दिवस सुद्धा उजाडला जेव्हा पिल्लूला तिचं नाव मिळणार होतं. वेदांतिका खोलीत रेडी होत होती. आज तिच्यासाठी आणि पिल्लूसाठी खूप महत्वाचा दिवस होता. वेदांतिकाने आधी पिल्लूला आंघोळ वगैरे करून दिली आणि तिला छान असा कापसाचा मऊशार ड्रेस घालून दिला, जे अभिने खास डिझायनर करून आपल्या लिटिल प्रिन्सेस साठी करून घेतला होता. पिंक रंगाचा ड्रेस आणि त्यावर असलेली ते नक्षीदार काम त्या ड्रेसला एकदम रॉयल लुक देत होते आणि तो ड्रेस घालून त्याची लिटिल प्रिन्सेस खरोखर प्रिन्सेस राजकुमारी दिसणार होती. राजकुमारीच तर होती ती, आपल्या डॅडच्या दिदियाची. हा, पण सेकंड नंबरची, कारण पहिल्या नंबरवर तर तिच्या मम्माने कब्जा केला होता. वेदांतिकाने तिला तो ड्रेस घातला. तिच्या छोटू छोटू हातात मॅचिंग हातमोजे, डोक्यावर छानशी रिबन, पावडर वगैरे लावून तिला छान रेडी केली. अरे बापरे, माझी प्रिन्सेस तर आज खूप गोड दिसत आहे, एकदम राजकुमारी सारखी. वेदांतिका तिच्या गालाचा पापा घेत बोल. तशी पिल्लू खुदू खुदू हसायला लागली. जणू तिलाही तिच्या मम्माने केलेलं कौतुक आवडलं होतं. बरं पिल्लू, तू आता छान इथे राहा. तोपर्यंत मम्मा पण रेडी होती. मग मम्मा आणि पिल्लू एकत्रच खाली जाऊ. की बच्चा,
तिला पाळण्यात झोपवत वेदांतिका तिच्या कपाळावर ओठ टेकवत बोलली आणि तिने पाळण्याला वरच्या बाजूला असलेली खेळणी फिरवली. तशी पिल्लू आपले डोळे मोठे मोठे करून ते बघण्यात रमली आणि वेदांतिका सुद्धा आपला आवरू लागली. तितक्यात पोलिसचा दार उघडला. तसं वेदांतिकाने तिकडे वळून बघितलं आणि अभिला बघून तिच्या ओठांवर गोड स्माईल आली. अभिने सुद्धा तिला बघून स्मित हसू दिलं आणि तो तिच्याकडे जाणारच की पाळण्यात असलेली पिल्लू जोर जोरात हा करू लागली. जणू तिलाही आपल्या डॅडी आल्याची जाणीव झाली असेल. ते बघून अभि आणि वेदांतिका हलके हसले. जा आधी तिला बघा, तुमच्या लिटिल प्रिन्सेसला, नाहीतर तिचा भोंगा सुरू व्हायचा. वेदांतिका लटक्या रागात बोलली आणि आपला चेहरा दुसरीकडे वळवून घेतला. प्रिन्सेस, आता तू आपल्या पिल्लूला अशी जळणार आहेस का? अभि पाळण्याकडे जात. मग काय करू? जेव्हापासून ही आली आहे माझे तर लाडच कमी झाले आहेत. वेदांतिका गाल फुगवू. अच्छा, तर हे कारण आहे चिडण्यामागचं. बघितलं पिल्लू, आपली मम्मा कशी रागा भरली आहे. तिला वाटते की तिचे कोणीच लाड करत नाही. पण तिला म्हणावं की डॅड आणि पिल्लूला तर फक्त मम्माचेच लाड करायचे आहेत. हो ना पिल्लू? अभि आपल्या लिटिल प्रिन्सेसला उचलून घेत म्हणाला. तशी ती आगाऊ सुद्धा आपलं भोबाड दाखवून हसू लागली. जणू तिलाही आपल्या डॅडचं म्हणणं पटलं असं. अच्छा पिल्लू, आता तू आपल्या पाळण्यात गुपचूप खेळ. मी तुझ्या मम्माला जवळ जातो. तिच्याही राग काढावा लागेल की नाही. ती जर रुसली ना तर मग तुझेही हाल आणि माझेही हाल. अभि चेहरा पाडत बोलला आणि आपल्या लिटिल प्रिन्सेसला बघू लागला. तर पिल्लूने सुद्धा आपला चेहरा बारीक केला आणि अभिला बघू लागली. तिच्या छोट्याशा कपाळावर आता 1-2 आठ्या पडल्या होत्या आणि तिचा खालचा ओठ सुद्धा बाहेर निघाला होता. तिचे ते गोड एक्सप्रेशन बघून अभिला तर तिचं हसूच आलं. अरे माझी प्रिन्सेस, तू काळजी नको करूस. तुझा डॅड आहे ना, तो सगळं ठीक करेल. असं असं मिनिटात तुझ्या मम्माचा आणि आपल्या प्रिन्सेसचा राग काढून टाके. आलोच मी, म्हणून अभिने आपल्या लिटिल प्रिन्सेसच्या कपाळावर ओठ टेकवले आणि आपल्या मोठ्या प्रिन्सेसकडे निघाला, जी अजूनही आपला आवरत होती. अभिने हळूच तिच्या मागून जाऊन तिला आपल्या मिठीत ओढले. अचानक ओढल्याने वेदांतिकाच्या तोंडून आवाज बाहेर पडला. पण अभिच्या मजबूत बाजूंची अनुभूती होताच तिने स्वतःला ढिलं सोडून आपला भार त्याच्या अंगावर टाकून दिला. मिळाली का उसंत माझ्याकडे यायची? बघा बरं, नाहीतर तुमच्या लिटिल प्रिन्सेसला आणखी राग येईल. वेदांतिका तशीच लटक्या रागात पाळण्यावर नजर टाकत होती. प्रिन्सेस, अगं काय हे? मला तर आता असं वाटायला लागलं आहे की आपलं पिल्लू आल्यापासून माझी ही प्रिन्सेस सुद्धा पिल्लूच झाली आहे. अभि वेदांतिकाच्या मानेवर आपली तुटी टेकवत बोलला. मागून मिठीत घेतल्याने आता त्याचे हात तिच्या पोटावर होते, ज्यामुळे वेदांतिकाच्या पोटात खड्डाच पडला. डिलिव्हरी नंतर जवळजवळ 1.5 महिन्याने ती त्याचा स्पर्श अनुभवत होती.
ज्यामुळे तिच्या अंगात शिरशिरी आली. त्याचे गरम श्वास तिच्या भावनांना उभारी देत होते आणि ती डोळे मिटून स्वतःला शांत करत होती. अहो, काय करत आहात? वेदांतिका कशी तरी स्वतःला कंट्रोल करत म्हणाली. तुझे लाड करतो आहे, तुलाच हवं होतं ना, बोलत अभिने तिच्या मानेवर आपले ओठ टेकले. त्याच्या ओठांचा ओलसर स्पर्श जाणवताच वेदांतिकाने आपले डोळे गच्च मिटत त्याच्या हातावर आपली पकड घट्ट करून घेतली. तिचा रिस्पॉन्स बघून अभि गालातच हसला आणि आपलं काम करू लागला. त्याचे हात आता समोरून वेदांतिकाच्या पोटावर हरकत करू लागले. तसा तसा वेदांतिकाचा श्वास वाढू लागला. पाळण्यात असलेली पिल्लू गुपचूप आपल्या मम्मा आणि डॅडला बघत होती. आता डॅड मम्माचा राग घालवतोय म्हटल्यावर ती सुद्धा शहाण्यासारखी शांत होती. बाई गो, किती गोड ते पिल्लू आतापासून आपल्या डॅडचं ऐकत होती. पण तिचे मम्मा आणि डॅड आगाऊ कुठे आपल्या पिल्लाला फूस लावून आपला रोमॅन्स करण्यात बिझी होते. पण ती सुद्धा त्यांचीच लिटिल प्रिन्सेस होती. जितकी शांत तितकीच हुशार सुद्धा. आणि तिला लगेच कळलं सुद्धा की तिचे मम्मा आणि डॅड तिला मूर्ख बनवत आहेत. मग काय, लगेच भोकाट पसरवलं आगाऊ काठीने आणि केला आपल्या मम्मा आणि डॅडच्या रोमांसचा पचका. तसे वेदांतिका आणि अभि भानावर आले, जे आपल्या रोमांस मध्ये आता पुढे जाण्याच्या मार्गावर होते. वेदांतिकाने पटकन अभिला आपल्यापासून दूर केले आणि स्वतःला शांत करू लागले. तर अभिने सुद्धा श्वास भरत स्वतःला शांत केले आणि लगेच पिल्लूच्या पाळण्याजवळ गेला. हे काय लिटिल प्रिन्सेस, अजून थोडं थांबायचं ना. आता कुठे तुझ्या मम्माचा राग निघण्याच्या मार्गावर होता आणि तू आपली गाडी नो एंट्री मध्ये घुसवली. इट इज नॉट फेअर ना प्रिन्सेस. अभि पुन्हा हळूच पिल्लूच्या कानाशी कुजबुजला. तशी ती त्याला डोळे बारीक करून घुरू लागली. डॅड, तुम्ही काय मला इतकं मूर्ख समजता काय? अशीच ती त्याला बोलत असाल. अहो, तुम्ही काय तिच्या सोबत टाइमपास लावलाय? जाऊन रेडी व्हा. वेदांतिका अभिला तसे हळूहळू कुजबुज करताना बघून बोलते. तसा अभि हो बोलत वॉशरूम मध्ये निघून गेला. तर पिल्लू पाळण्यात खुदू हसू लागले. मला सांगायला आले होते ना, आता खा माझ्या डॉन मम्माचा ओरडा. असंच काहीस बोलून ती काठी खिदरत होती. चला तर मग भेटूया पिल्लूच्या नामकरण सोहळ्याला. तुम्ही सगळ्यांनी जे छान छान नावं सुचविली आहेत ना आपल्या गोड पिल्लूची, त्यापैकी एक नाव मी देणार आहे. तर पुढचा भाग नक्की वाचा, कारण तेव्हाच तुम्हाला पिल्लूचं नाव कळेल. आजचा भाग आवडल्यास कमेंट नक्की करा आणि लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.